विजय असो रिपब्लिकन पार्टीचा, विजय असो। आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे। ॲट्रॉसिटी दाखल झालीच पाहिजे, ॲट्रॉसिटी दाखल झालीच पाहिजे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो। शासकीय महिला दंतनिकेतन कॉलेज तासगाव तालुका येथे झालेल्या मुलींनी आणणे, मुलींना संडास साफ करणे, मुलींना कसे वाटले ते शब्द बोलणे, त्यांच्या छातीवर गरम इस्त्री ठेवणे, ही बाब मला कळाली 14/10/2013 रोजी। आणि त्या दिवशी मी 15 तारखेला मी तिथं कॉलेजवरती गेलो। मग 15 तारखेला मला निवेदन त्या मुलीने दिलेलं। त्या मुलीने निवेदन दिल्यानंतर मी 17/10/2013 रोजी कलेक्टर ऑफिस साहेबांना दिलं, कलेक्टर साहेबांना दिलं, तसंच SP साहेबांना दिलं, तसंच वाटलं तासगाव पोलीस स्टेशन त्या PIंना दिलं, तरी त्यांनी दखल घेतली नाही। त्यानंतर मी परत कलेक्टर साहेबांना मी 31/10ला निवेदन परत दिले। 31/10ला दिल्यानंतर कलेक्टर साहेबांनी तातडीनं आदेश SP साहेबांना देऊन देखील SP साहेबांनी अजून ते कुठली दखल घेतलेली नाही। आणि त्या संचालकावर सहसंचालकावर आणि पुराणिक मॅडम त्यांच्यावर आणि प्राचार्य कुलकर्ण्यावर आणि ज्या अधिकारी जे आता बंडगर मॅडम म्हणून आहेत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी झालीच पाहिजे। त्या मुलींनी अन्याय भरपूर झालेला आहे, कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आणि कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। आणि मी कुठलीही कारवाई झाली नसल्यामुळे मी माझं रक्त सांडायला रस्त्यावर तयार आहे। मी कारवाई केल्याशिवाय मी ह्यात मागं पडणार नाही आणि मी त्यांना धडा शिकवल्याशिवाय सुट्टी देणार नाही।